सकाळपासून साहिल सापडत नाहीये म्हणून मी शोधतोय इतका. तो टोटल सायको वाटतो. सुरी घेऊन आला होता काल. त्यात सुरीने कॅप्टन कुकचा खून केला तर का मूड स्पॉइल केला? अरे आपल्या खयाली पुलामध्ये काय काय खयाल चीज असतात भाई. अरे आपण काय काय विचार करतो. साहिलचा मेसेज आलाय, साहिल द सायको भाई. तो सकाळी उठून बाजारात करायला गेलाय. आपण जे बोललो होतो ना त्यापैकी काही नाही. अरे पण चिठ्ठ्या कुठे पडल्या भाई? काय ते सुद्धा लिहिलंय याच्यात भाई. त्याला बोर झाली निगेटिव्हिटी म्हणून तो बाजारात करायला सकाळी सकाळीच बाहेर गेलाय. तो म्हणला तुम्ही आणि कॅप्टन काय गोंधळ घालायचा तो घाला. मला ना आता चिठ्ठ्या उचलण्याचा पण कंटाळा आलाय. नकोच त्या चिठ्ठ्या बिट्ट्या. तसंही हॉटेलचं नवीन मालक येतील ना ते कॅप्टन कुक, तेव्हा त्यांना हवी ती कामं करायला लावतील आपल्याला. त्यापेक्षा ना आपण मनाचे श्लोक म्हणूया, शांत तरी वाटेल. चला डोळे मिटा आणि माझ्या मागे म्हणा. पना सज्जना भक्ती पंथेची जावे, सज्जना अगदी अंधे नाय. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, श्रीहरी तरी बाबती. काहीच न बोलता निघून गेला यार. कसला बोर आहे. हा आल्यापासून ना हॉटेलमध्ये ना असं आनंद येत नाही. हॉटेल सुरू करताना टेन्शन येतं. दररोज वेगवेगळं काहीतरी शोधून काढतो आपल्याला त्रास द्यायचं. काय तुझं हे बांधन माझ्या स्कूलमध्ये ना अशीच एक टीचर होती, फ्रान्सिस. खूप स्ट्रिक्ट होती यार ती, खूप स्ट्रिक्ट होती. मला इतका राग यायचा ना तिचा. एक दिवस ना ती आली तर तिच्या चेअरवर आणि तिच्या टेबलवर फुल रंग लावून टाकला. रंग रंग रंगांचा किस्सा फेल आहे, फेल आहे, फेल. तुला खरा किस्सा सांगतो भाई. आपल्या इकडे ना एक काकू होत्या, भोसले काकू नावाच्या. एकदम अवले होत्या, एकदम डेंजर. त्यांच्याकडे घरात बॉल गेला ना क्रिकेट खेळताना की डायरेक्ट विळीवर कापून टाकायच्या. एक दिवस आपलं डोकं सटकलं. डायरेक्ट बपवला सांगून रिअल रेडा मागवला. वो रेडा सोडला त्यांच्या घरात? नाही ऐक ना. त्यानंतर कॉस्ट्युमवाल्याकडे गेलो. त्याच्याकडनं यमराजाचे कॉस्ट्युम घेतले, घातले, रेड्यावर बसलो. रात्री डायरेक्ट त्यांच्या घरी. भोसले काकूंची बेल दाबली, टिंग टॉंग. भोसले काकूंनी दार उघडलं. मी त्यांच्या समोर उभा आणि बोललो, चला भोसले काकू तुम्हाला न्यायला आलोय. बाई त्यांना वाटलं खरंच यमराजे. चक्कर येऊन पडल्या खाली. अटॅक फटॅक सटॅक. काय अटॅक फटॅक सटॅक? विकृतच सगळे इथे. बाई विकृत तोय, त्याला असा सदमा दिला पाहिजे. बघताय काय? लावायला मदत करा. फालतूगिरी यार. काय भंकस लावले या मॅननी. मी हे खोडतीये. नाही, आपण शेंगा खाल्ल्याने आपण टरफलं उचलायची नाही. बाई आता एकतर तो आतून येईल आणि हे पुसेल, किंवा स्वतःच श्रद्धांजलीवाला पोस्टर लावेल ब्रिजवर. ये भाई कॅप्टन. परत एकदा फक्त बोलतो, तुझा स्क्रू आधीपासूनच ढिलाय का इकडं कुठेतरी पडलाय? जर पडला असेल ना तर आपण शोधून देतो. कारण पहिल्या दिवसापासून सगळं थँक्यू मध्ये इट्स ओके करतोय आपण, पण मला वाटतं तुला ती भाषा समजत नाहीये.
भाई कॅप्टन, खांद्यावर बसून कानात किडे करणाऱ्याला खांद्यावरूनच वरच्या वर वर पाठवून त्याच्या पालखीला खांदा द्यायला टाइम नाही लागत आपल्याला. तुम्ही सांगाल ती कामं करतोय आम्ही. अगदी नोकरासारखं राबतोय. आमची मैत्रीण सोडून गेली आम्हाला तुमच्यामुळे. पण तरीही तुम्ही अजून इथेच आहात, इथेच काम करताय. तुमच्या केसालाही अजून कुणी धक्का लावलेला नाहीये. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही मनासारखं वागाल, हवं तसं. आमची मैत्रीण गेल्याचा आम्हाला अतोनात त्रास होतो आणि त्या जखमेवर कुणी मीठ मिरची चोळलेला आम्हाला चालणार नाहीये. ए, पॉइंटवर येऊया. कॅप्टन, 2 पॉइंट्स आहेत. एक तर या हॉटेलमध्ये पिठलं भाकरी बनणार नाही. तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही आणि कस्टमरसाठी तर मुळीच नाही. आणि दुसरा पॉइंट, तुम्ही जे बाहेर लिहिलंय ना बोर्डवर, ते आत्ताच्या आत्ता खोडायचं. कॅप्टन कुकने लिहिलंय, कॅप्टन कुकने लिहिलंय. 5 वेळा सांगितलंयस तुम्हाला हे पप्स. कळलंय मला कॅप्टन कुकने लिहिलंय, पण ते वरचं कॅप्टन कुकने लिहिलंय ना पिठलं भाकरी. खालचं कोणी लिहिलंय गावरान पिठलं भाकर कुणी लिहिलंय? इधर आग उधर पोपटा. बाई किती वेळा सांगितलं, आपण नाही लिहिलं ते. पप्स, भाई मी लिहिलं नाही, खरं सांगतोय, बाबांची शपथ. मग परी, कारण इतकं धन्यवाद मराठी दुसऱ्या कोणाचंच नाहीये. प्लीजच, एक्सक्यूज मी नाही लिहिलंय. अरे बाबूची शपथ यार, मी नाही लिहिलंय. त्याला मग कोणी लिहिलंय? मगाशी नव्हतं यार इथे ना. मग कोणी लिहिलंय? ही जी मुलं आहेत ना आपल्या हॉटेलच्या आसपास, त्यांच्यापैकी कोणीतरी आगाऊपणा केलाय. आणि हेही सांगतो मी की मुलगा एकतर इंग्रजी मीडियम मधला असणार किंवा मराठी मीडियम मधला असेल तर बॅक बेंचर असणार. भाई लहान पोराचं अक्षर एवढं डेंजर नसतं. आणि भाई हे ऑटोमॅटिक आलं इकडे. मग हे कोणाचं अक्षर वाटतंय तुला? बावा. त्यांना थोडीच मराठी लिहिता येत असेल. एक्झॅक्टली. मी सांगतोय लहान मुलगाच आहे, 2 मिनिटात बाहेर येतो की नाही बघा. थांबा, भीती दाखवतो, भीती. हे जे कोणी लिहिलंय त्याने 2 मिनिटात बाहेर या, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन बर का. गावच्या मातीला आणि बाईच्या जातीला कोणाचीच भीती नसते. मुक्ता, का गेली होतीस तू अशी? अगं, शिंदूच्या शाळेचे पैसे भरायचे होते ना, मग म्हणलं आपणच देऊन यावेत. हा, तसं पण अजून एक काम होतच महत्वाचं. काय काम? चेक करायचं होतं माझी माय अजून बेश पिठलं भाकरी बनवते का नाही ते. छान गरम गरम खाऊन आलीस ना आईच्या हात? खाऊन तर आलेच, पण शिकून पण आले. मीच लिहिलंय ते. चला आपल्या विलनला गुड न्यूज देऊन येऊ. चला. गुड मॉर्निंग कॅप्टन. गुड
मॉर्निंग म्हणलं मी. तू काय पिक्चर मधल्यासारखे डायलॉग मारताय तू? आता मीच असणार ना. अजून कोण आहे तुमची लाडकी मैत्रीण इकडे दुसरी? ही इथे कशी आली आणि का आली? मी सांगितलं होतं ना, एकतर ही इथे राहील ना तर मी तरी. विसरलात का? नाही, लक्षात आहे ना आमच्या सगळं, व्यवस्थित लक्षात आहे. अच्छा, असं आहे तर ठीक आहे. मग जर ही इकडे राहणार असेल तर मी चाललो. बाई पॉज घे. आता कसं झालंय, आमच्या सगळं लक्षात आहे, पण तू बहुतेक विसरलाय. आम्ही तुला सांगितल्यानंतर 1 महिना तरी तू इथून कल्टी मारणार नाही. त्यामुळे मधूनच निघून जाता येणार नाही. मी कधीही जाऊ शकतो. असं वाटतंय का तुम्हाला? अरे मी आपला गोल्डन रूल तर यांना सांगितलंच नाही. आमचा गोल्डन रूल आहे, एकदा तुम्ही सकाळी हॉटेलात आल्यानंतर काम संपेपर्यंत जाऊ शकत नाही. मेल करू का रूल बुक? आणि आज तर स्पेशल भाकरी पिठलाचा दिवस आहे ना. मग आजच्या स्पेशल दिवशी तुमच्या हातची स्पेशल डिश लोकांना घातल्याशिवाय कशी जाल तुम्ही? आहेच स्पेशल. बघशीलच तू कसे सगळे कस्टमर्स वाही करतात माझ्या पिठलं भाकरीची. आणि तू पण बघशील कशी तुझी पिठलं भाकरी बाजूला सारून लोक माझ्या आईच्या हातची पिठलं भाकरी खातील ते. अच्छा, म्हणजे गावावरून डबे भरून आणलेस? नाही, मनात आणि डोक्यात भरून आले. म्हणजे तू इथे पिठलं भाकरी बनवणार आहेस? हा, मग शिकून आले मी आईकडनं. फॅन्टॅस्टिक. आपण रूल नंबर 96 आहे ना लक्षात सगळ्यांच्या? मी इथे स्वयंपाकघरात काम करत असताना ही शेगडी काय, कुठलीही वस्तू कोणीही वापरू शकत नाही कुठल्याही कामाला. साधी उदबत्ती लावायला पण नाही. बिन शेगडीची खूप वेळा पेटवली मी मुस्काटात. तू घे तुझी शेगडी. आणि तुझं वय झालंय ना, मदतीला लागल कोणतरी. आमच्या पोरांपैकी घे कोणाला तरी मदतीला. आनंदी, आनंदी. हा, आनंदी. आमच्यात ना आनंदी तुम्हाला मदत करेल. कम ऑन आनंदी. परफेक्ट आहे ती. मी नाही. भाई ऐक ना आनंदी, आपल्यातला बेस्ट कुक मदतीला नसताना सुद्धा जर मुक्तानी जबरी पिठलं भाकरी बनवली ना तर कॉम्पिटिशन अजून तगडी होईल ना, मजा येईल एकदम. एक्झॅक्टली. आपल्यातला बेस्ट कुक, आपल्यातला बेस्ट कुक. मर्फीज लॉ आठवलं का तुला? ठीक आहे. काय मग कॅप्टन, तयार का? तयार. आता माझ्या हातचं जेवल्याशिवाय आणि हरल्याशिवाय इथून जायचं नाही बरं का? विश यू द सेम बेटा. मुक्ता, नक्की तुला कॉन्फिडन्स आहे ना? कारण हे बघ, हे चॅलेंज आपण हरलो तर मग कॅप्टन कुकला आपल्याला काढता येणार नाही कुठल्याही परिस्थितीत. मला एक सांग, तुम्हाला मी पाहिजे का कॅप्टन? खुश तू मुक्ता. मग आपणच जिंकणार नक्की. विश्वास ठेव माझ्यावर, आपणच जिंकणार आहे. माझ्या मायचा आशीर्वाद आहे माग. आली ग माझी बाय, आईला भेटायला आलीस. मला वाटलं आता हॉटेलची एवढी मोठी मालकीनबाई झालीस, आता परत काय गावाकडे येत नाहीस.
काय ग मुक्ते, काय झालं? बोलत का नाहीस? काय ग, काय झालं? मी हॉटेल सोडून आले. सोडून आली म्हणजे? नाही जमायचं आपल्याला. आणि लई राडा झाला तिकडं, त्यांना अजून त्रास नको म्हणून मी आले निघून. शहराची हवा बादली तुला मुक्ते. गावाकडे होतीस तेव्हा कशाला बी भ्यायची नाहीस तू. आणि आता हॉटेल सुरू नाही झालं तर मला जमना म्हणून निघून आलीस का ग? घाबरून नाही ग. आमचा हॉटेलचा आचारी कॅप्टन कुक लई राडा घातला त्यानं. आणि बाकीचे सगळे पण लई बोलले मला. आता मी काय करणार? मी फक्त खरं बोलले. मी त्या कॅप्टनला बोलले, माझी आई तुझ्यापेक्षा जास्त चांगलं पिठलं भाकरी करते. आता मी काय करू जर त्यांनी तुझ्या हातची पिठलं भाकरी नाही खाल्ली तर? खातील, पण माझ्या हातची नाही, माझ्यासारखीच, पण तुझ्या हातची झुणका भाकर खातील. I just love your attitude, मुकी. बेस्ट. बपोला सांगून स्टोव मागवतो रॉकेलचा, 10 मिनिटात येईल मंडळातनं. बाबांच्या पदयात्रेला तो स्टोव वापरतो. भाई ब्लेसिंग वाला स्टोव आहे. काय दुधी. दुधी? तुझ्या काकांनी तरी पिठल्यामध्ये दुधी घातलाय का ग? हा? ह्या आई बाबांचं पत्ता नाही, काका कोणीत कोण असतात. भाकरीमध्ये काय सोयाबीन घालतात? 100% गुण. भाकरीच्या पिठात सोयाबीन घातलं ना तर भाकऱ्या अशा टम फुगतात. मुद्दामून करताय ना तुम्ही हे सगळं? हा, गेम प्लॅन आहे तुमचा हा. मी हरावं म्हणून, हो ना? नाही. आउट. गेट आउट. गरज नाही मला कोणाची. गेट आउट. एकदा ट्राय तर करून बघा ना. दुधी पिठल्या. नमस्कार. नमस्कार भाई, बोला. ते हे तुमचा मित्र साहिल. साहिल. हा, त्याने हे दिलं होतं ते. हा मग ते हे हो. हा. मग काय? मग मी आलो. हा हो बाई. अरे काय असेल ते भाई बोल ना, राजधानीच्या स्पीडनी, नाहीतर ही कोकण एक्सप्रेस सटकेल पटरीवरनं. बोल. अच्छा, म्हणजे रेल्वे रिझर्वेशनचं ऑफिस आहे का? वोटिंग बूथ आहे. हॉटेल दिसतंय ना? मग सुरू कधी होणार आहे? जो जीता वही सिकंदर सुरू आहे भाई आतमध्ये. अच्छा, म्हणजे पारशी थिएटर आहे. कोण आहे हा? अरे हॉटेल आहे भाई, हॉटेल. मग जेवायला कधी मिळणार? जेवायला भेटणार ना भाई, 2 डिशेस भेटणार. एक 5 स्टार मधलं पिठलं भाकरी किंवा मग गावरान पिठलं भाकर. ते सुद्धा फ्री फुकट. काय फुकट मिळणार आहे? हो भाई, पण त्यासाठी तुला वोटिंग करायला लागेल. म्हणजे जी डिश आवडली तुला त्यावर वोट करायचं. कोण मी? भाई लोकशाही आहे, तू सुद्धा. चालेल, पण मी माझ्या एक 25-30 मित्रांना बोलवलं तर चालेल का? 25-30? हा भाई बोलव ना भाई. मित्रांसोबत मित्रांसाठी काढलेलं हॉटेल आहे. पारशी भावाची फक्त जागा आहे, जीवा भावाची यारी दोस्ती आहे ना. बोलव, फोन फ्रेंड कर, राडा कर. हा चालेल. हॅलो सचिन माने, खयाली पुलावल्या. हा, फुकट जेवण आहे, फुकट. विकून खातोय. ब्लेसिंग्स, आशीर्वाद मागतेस? माझ्यासाठी मागत असशील तर नको मागूस. गरज नाहीये मला त्याची. कारण मला माहिती मीच जिंकणार आहे. तेव्हा यांच्या डोक्यात प्रकाश तरी पाड.
दगड विटाही चालतील.